कोकण किनारपट्टी आणि गणपती बाप्पा यांचं नातं अतूट आहे। कोकणात अनेक ठिकाणे आहेत जेथे श्री गणेशाचा अधिवास आहे। रेडी येथील द्विभुज गणपती देवस्थान सिंधुदुर्गातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक बनले आहे। रेडी हे वेंगुर्ले तालुक्यातील देखणे गाव। रेडी गणपती मंदिराचा इतिहास मूर्तीप्रमाणेच विलोभनीय आहे। ही कथा 18 एप्रिल 1976 ची आहे, जेव्हा सदानंद नागेश कांबळी या ट्रक ड्रायव्हरने रेडी बंदर किनाऱ्याजवळ आपले वाहन उभे केले आणि त्याला दिव्य दृष्टी मिळाली। त्याच्या स्वप्नात श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी त्याला एका विशिष्ट ठिकाणी खोदण्याची सूचना केली। त्यांच्या दृष्टीवर विश्वास ठेवून सदानंदने काही स्थानिक कामगारांसह या भागात उत्खनन सुरू केले। आश्चर्यचकित होऊन त्यांना गणपतीची सुंदर कोरीव मूर्ती सापडली। रेडीमध्ये सापडलेली गणपतीची ही मूर्ती अनेक अर्थांनी अद्वितीय आहे। 6 फूट उंच आणि 4 फूट रुंद या आकारात प्रतिकृती आहे। बहुतेक मंदिरांमध्ये आढळणाऱ्या गणेशाच्या 4 हातांच्या निरूपणांपेक्षा ही मूर्ती अगदी वेगळी आहे। सुरुवातीचा शोध गणपतीच्या मूर्तीवरच संपला नाही। सुमारे 1.5 महिन्यानंतर उंदराची मोठी मूर्ती गणेशाची पारंपरिक वाहन बंदराजवळ सापडली। यामुळे मंदिराच्या वेगळेपणात भर पडली आणि भक्तांमध्ये त्याचे महत्त्व अधिक दृढ झाले। या शोधानंतर स्थानिक समुदायाने ज्या ठिकाणी मूर्ती सापडली त्याच ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला। मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि ते त्वरित भक्तांसाठी एक आदरणीय स्थान बनले। मंदिराची वास्तू साधी पण मोहक आहे, ज्यामुळे भगवान गणेशाची दैवी उपस्थिती केंद्रबिंदू ठरू शकते। रेडी गणपतीला धार्मिक महत्त्व आहे कारण ती स्वयंभू आहे, स्वतः प्रकट झालेली आहे। रेडी गणपती मंदिराच्या बाजूलाच लागून एक सुंदर असा समुद्र किनारा आहे। माझ्या वयाच्या 30 वर्षापर्यंत तरी इतका देखणा समुद्र किनारा मी कधीच पाहिला नव्हता। माडा, पोफळीच्या बागा, निळाशार समुद्र किनारा, देखणी अशी गणपतीची मूर्ती, या सगळ्यामुळेच या गावाला एक वेगळी ओळख मिळाली। वेळेअभावी मला इकडे जास्त वेळ थांबता आले नाही, पण भविष्यात या गणपतीच्या मंदिरात आणि या समुद्र किनाऱ्याच्या प्रेमात मला सारखे पडायला आवडेल। जर तुम्ही देखील कोकणात गेलात तर रेडीच्या गणपती मंदिरात जाण्याची संधी तुम्ही देखील गमावू नका। रेडी गणपतीचे मंदिर वेंगुर्ल्यापासून अंदाजे 30 किलोमीटर अंतरावर आहे। सुंदर अशा बांधलेल्या मंदिराला तुम्ही भेट देऊन आराध्य देवतेचे दर्शन घेऊन नक्कीच आनंदित व्हाल आणि मी नक्की खात्रीपूर्वक सांगेन की तुम्ही देखील अगदी माझ्याप्रमाणेच या सुंदर आणि देखण्या समुद्राच्या प्रेमात पडाल।